बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीचे फाउंडर आणि जगातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक. 2017 पर्यंत ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. पण सध्या बिल गेट्स यांचं नाव गाजतंय ते एप्स्टीन फाईल्समुळं. एप्स्टीन फाईल्समध्ये बिल गेट्स यांच्या नावाचा उल्लेख आला. त्यानंतर त्यांचे जेफ्री एप्स्टीनशी संबंध होते असे आरोप झाले. गेट्स यांचे मुलीसोबतचे काही फोटो सुद्धा व्हायरल झाले. नुकतंच भारतामध्ये जागतिक AI समिट झालं. या समिटमध्ये बिल गेट्स भाषण देणार होते, पण त्यांनी ऐन वेळेवर आपलं भाषण रद्द केलं. कारण होतं एप्स्टीन फाईल्समुळे झालेला वाद. आता बिल गेट्स यांनी या सगळ्या प्रकरणावरती आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी जेफ्री एप्स्टीन सोबतच्या त्यांच्या संबंधांबाबत माफी मागितली. तसंच रशियन महिलांशी आपले संबंध होते अशी धक्कादायक कबुली सुद्धा दिली. एप्स्टीन प्रकरणात अशा प्रकारे कबुली देणारे ते पहिले आणि सर्वात हाय प्रोफाईल व्यक्ती आहेत. पण बिल गेट्स यांचे जेफ्री एप्स्टीनशी नक्की काय संबंध होते, त्यांच्यावरती आरोप काय झाले आहेत, त्यांनी या प्रकरणात माफी का मागितली आणि त्यांनी रशियन महिलांसोबतच्या कोणत्या संबंधांची कबुली दिली, सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. बिल गेट्स यांची गेट्स फाउंडेशन नावाची संस्था आहे. या संस्थेच्या कर्मचाऱ्यांशी बोलताना त्यांनी या सगळ्याबाबत कबुली दिली आहे. तसंच त्यांनी या संस्थेच्या कर्मचाऱ्यांची माफी सुद्धा मागितली आहे. बिल गेट्स यांनी मान्य केलं की त्यांचे 2 रशियन महिलांसोबत अफेअर होतं. जेफ्री एप्स्टीनला भेटणं ही आपली मोठी चूक होती हे सुद्धा त्यांनी मान्य केलं. बिल गेट्स म्हणाले की त्यांनी अशा अनेक चुका केल्या ज्यामुळं त्यांच्या फाउंडेशनची इमेज खराब झाली. पण हे सगळं मान्य करताना त्यांनी त्यांचा जेफ्री एप्स्टीनच्या गुन्ह्यामध्ये कोणताही सहभाग नव्हता असाही दावा केलाय. रशियन महिलांशी अफेअरबाबत बोलताना बिल गेट्स म्हणाले त्या 2 रशियन महिलांपैकी एक जण ब्रिज प्लेअर होती, म्हणजेच ती पत्त्यांचा गेम खेळायची. मिला अँटोनोवा असं त्या महिलेचं नाव. या महिलेला मी एका कार्यक्रमात भेटलो होतो अशी कबुली बिल गेट्स यांनी दिली. दुसरी रशियन महिला न्यूक्लिअर फिजिसिस्ट होती. ती कामानिमित्त मला भेटली होती हे त्यांनी सांगितलं आहे. मात्र दोन्ही महिला एप्स्टीनच्या जाळ्यात अडकल्या नव्हत्या असा दावा बिल गेट्स यांनी केला आहे. बिल गेट्स यांनी जेफ्री एप्स्टीनशी त्याच्या संबंधांबाबत अनेक धक्कादायक खुलासे केलेत. गेट्स यांनी मान्य केलं की एप्स्टीन सोबत ते अनेकदा त्याच्या प्रायव्हेट जेटनी प्रवास केला होता. मी न्यूयॉर्क, पॅरिस आणि वॉशिंग्टनमध्ये एप्स्टीनची भेट घेतली होती हे त्यांनी कबूल केलं आहे. पण मी एप्स्टीनच्या त्या कुप्रसिद्ध आयलंडला कधीही भेट दिली नाही किंवा त्याच्यासोबत रात्रभर कधीही थांबलो नाही असा दावा बिल गेट्स यांनी केला. कॅरिबियन समुद्रातलं लिटिल सेंट जेम्स हे आयलंड एप्स्टीन आयलंड म्हणून ओळखलं जातं. याच ठिकाणावरून एप्स्टीन त्याचं सर्व नेटवर्क चालवत होता. एप्स्टीन आणि बिल गेट्स यांच्यात कधी भेट झाली होती तर एप्स्टीनला पहिल्यांदा 2008 साली दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याच्या 3 वर्षांनी म्हणजे 2011 साली मी एप्स्टीनला भेटलो होतो अशी कबुली बिल गेट्स यांनी दिली आहे. ही माझी मोठी चूक होती. मी एप्स्टीनचं बॅकग्राऊंड चेक केलं नाही असं बिल गेट्स म्हणाले. यावेळी बिल गेट्स यांनी त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांचा सुद्धा उल्लेख केला. मेलिंडा हिनं 2013 मध्येच एप्स्टीनबाबत शंका व्यक्त केली होती. तिनं मला समजवायचा प्रयत्न केला होता, पण मी तिचं ऐकलं नाही. मी एप्स्टीनशी भेटतच राहिलो. ही माझी चूक होती असं बिल गेट्स म्हणाले. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांचा 2021 मध्ये घटस्फोट झाला. मेलिंडा यांनी एप्स्टीन प्रकरणामुळं आणि बिल गेट्स यांच्या अफेअर्समुळंच घटस्फोट घेतल्याचं म्हटलं जातं. बिल गेट्स यांचा दावा आहे की एप्स्टीननं त्यांना जगभरातल्या अब्जाधीशांकडून फाउंडेशनसाठी निधी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. एप्स्टीनच्या आजूबाजूला अनेक हाय प्रोफाईल व्यक्ती असायचे. त्यांना पाहून सगळं काही नॉर्मल आहे असंच मला वाटायचं असं बिल गेट्स यांनी म्हटलंय. एप्स्टीन फाईल्समध्ये बिल गेट्स यांचे अनेक फोटो समोर आले आहेत. फोटोमध्ये ते काही महिलांसोबत दिसत आहेत. त्यांचे चेहरे झाकलेले आहेत. या फोटोंबाबत बिल गेट्स यांचा दावा आहे की हे फोटो त्यांनी बिझनेस मीटिंग नंतर एप्स्टीनच्या म्हणण्यानुसार काढले होते. त्यावेळी एप्स्टीन सोबत त्यांचा स्टाफही उपस्थित होता. मात्र मी कधीही एप्स्टीनच्या पीडितांसोबत किंवा त्यांच्या आजूबाजूला असलेल्या महिलांसोबत वेळ घालवला नाहीये असा दावा बिल गेट्स यांनी केला आहे. बिल गेट्स यांनी कबूल केले की एप्स्टीनशी असलेल्या त्यांच्या संबंधांमुळे आणि नुकत्याच उघड झालेल्या ईमेल्समुळे गेट्स फाउंडेशनच्या इमेजवर मोठा परिणाम झाला आहे. यासाठी फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांची माफी मागतो. आमचं काम अत्यंत प्रतिष्ठेचं आहे. यानंतर लोकांना आमच्यासोबत काम करायचं की नाही हे त्यांच्यावरती अवलंबून आहे असं बिल गेट्स म्हणाले. गेल्या महिन्यात 30 जानेवारीला अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित लाखो नव्या फाईल्स सार्वजनिक केल्या. या फाईल्समधून गेट्स यांचे जेफ्री एप्स्टीनशी असलेल्या संबंधांबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. या फाईल्समध्ये एप्स्टीननं 2013 मध्ये स्वतःला पाठवलेल्या ईमेलचाही समावेश आहे. यात त्यानं म्हटलं होतं की बिल गेट्स यांचे रशियन महिलांशी संबंध होते.
या महिलांकडून बिल गेट्स यांना लैंगिक रोग झाला होता असा दावाही या फाईल्समध्ये करण्यात आला होता. काही रिपोर्ट्सनुसार गेट्स यांनी एप्स्टीनच्या काही चॅरिटेबल ट्रस्टमध्ये पैसे गुंतवण्यास नकार दिला होता. त्यामुळं एप्स्टीननं त्यांना ब्लॅकमेल करून धमकी दिली होती. सुरुवातीला बिल गेट्स यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. एप्स्टीननं मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता असा दावा बिल गेट्स यांनी केला आहे. 30 जानेवारीला उघड झालेल्या एप्स्टीन फाईल्समध्ये बिल गेट्स यांचे माजी सल्लागार बोरिस निकोलिक यांच्या नावानं लिहिलेल्या एका ईमेल ड्राफ्टचाही समावेश आहे. निकोलिक हे गेट्स यांचे राईट हँड मानले जायचे, पण नंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देताना म्हटलं की त्यांना अशा अनेक गोष्टींमध्ये सहभागी होण्यासाठी भाग पाडलं जात होतं, ज्या अनैतिक तर होत्याच पण बेकायदेशीर सुद्धा होत्या. निकोलिक यांनी दावा केला होता की त्यांनी बिल गेट्स यांच्यासाठी रशियन मुली अरेंज करण्यात आणि त्यांना अंमली पदार्थ पोहोचवण्यात मदत केली होती. आता गेट्स यांनी स्वतः रशियन महिलांशी संबंधाची कबुली दिली. मात्र ही कबुली देताना गेट्स यांनी मी कोणताही गुन्हा केला नाही असं म्हटलंय. एकूणच एप्स्टीन प्रकरणात बिल गेट्स यांनी दिलेली कबुली महत्त्वाची मानली जाते. एप्स्टीन फाईल्समध्ये जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींवरती आरोप झाले आहेत. बिल गेट्स त्यापैकीच सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक आहेत. पण या प्रकरणात त्यांच्यावरती प्रचंड टीका होत होती. जगभरातून दबाव वाढत होता. त्यामुळं आता त्यांनी स्वतःच याबाबत कबुली दिलेली आहे. यानंतर आता गेट्स त्यांच्याप्रमाणेच आरोप असणारे आणखीन महत्त्वाचे व्यक्ती सुद्धा पुढे येतील असंच म्हटलं जातंय. तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं? बिल गेट्स यांच्यानंतर आणखीन कोणते मोठे व्यक्ती पुढे येऊ शकतात? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.